करूया सुरुवात? हो, लेट अस स्टार्ट. ठीक. आज आपण चालू करणार आहे सीरीज ऑफ फंक्शन्स. तुम्ही जर सिलेबस बघितला, तर त्याच्यात सिक्वेन्स एंड सीरीज ऑफ फंक्शन्स आणि मग कंटिन्युटी, डिफरन्शिएबिलिटी, रिमान इंटिग्रेबिलिटी वगैरे, वगैरे. आता सिक्वेन्स ऑफ फंक्शनच्या संदर्भात जे आपण स्टडी केलेलं आहे, ते सगळं कशा संदर्भात येणार? सीरीज ऑफ फंक्शनच्या संदर्भात आहे. ठीक आहे. 1-2 रिझल्ट ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा असतील. वायरस्ट्रास एम टेस्ट एक आहे. ओके. अदरवाईज ऑलमोस्ट सगळं रिपीट होईल. ठीक आहे. कारण त्याचं प्रूफ काय बघणार नाही आपण. का? कारण आपण प्रूफ ऑलरेडी सिक्वेन्सच्या संदर्भात बघितलं, सिक्वेन्स ऑफ फंक्शनच्या संदर्भात बघितलं आहे. त्याच्यामुळे त्याचा आपण काय प्रूफ हे करणार नाही. लेट मी गेट स्क्रीनशॉट फर्स्ट. ठीक आहे. राइट. थोडं रिपीट करूयात आपण. सिक्वेन्सच्या संदर्भात सीरीजच्या संदर्भातल्या डेफिनेशन थोड्याशा बघूया. सुशील, सीरीज सीरीज एस-एन कशी डिफाइन सीरीज ए-एन कशी डिफाइन केलेली आहे आपण? फॉर्मल सम आहे ना ही. सो इट इज एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी. राइट? दिस इज A1 प्लस A2 प्लस डॉट, डॉट, डॉट किंवा A3 प्लस डॉट, 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 डॉट. बरोबर? व्हॉट वॉज प्रॉब्लेम विथ इट? प्रॉब्लेम काय होता याच्या संदर्भात? हं. तुम्हाला एक एक्झाम्पल सुशीला तुम्हाला एक एक्झाम्पल मी विचारलेलं आठवतंय, त्याचं उत्तर तुम्ही दिलेलं किंवा सीरीज. ठीक आहे. सीरीज A-N इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस डॉट, डॉट, डॉट इज इक्वल टू 0 प्लस 0 प्लस 0 प्लस एक सीरीज तुम्ही कन्सिडर केली. ह्याची सम काय सांगितलं सुशील? सम काय येणार ह्याची? सम सांगितलेली तुम्ही. सम काय आलेली? काय कॅल्क्युलेट केलेली सम तुम्ही? 0. का 0? बरं ठीक आहे. ऑल टर्म 0 मग काय? ऑल टर्म 0 बरोबर. पण काय? त्याच्यावरून 0 कसं सांगता येतं? बरं, ठीक आहे. अ, आणि कोण सांगणार? रचना सांगाल तुम्ही? 0 का? रचना? आणि कोण जॉइन झाले आज नवीन दिसतायत? बरं, बोलत नाही. कोण सांगेल आणि कोण सांगेल? ठीक आहे. आणि कोण सांगेल? तुमचं मत सांगा. हे बघा, बरोबर यायला पाहिजे असं काही नाही. प्रत्येक गोष्ट बरोबर यायला पाहिजे असं काही नाही. पण विचार तर करता आला पाहिजे किमान. काय दिसतंय बाबा? त्याच्यावरून तुम्हाला काय समजलं? त्याच्यावर थोडाफार विचार करून उत्तर सांगा. जसं सुशीलनं सांगितलं तसं. बरं ठीक आहे. सीरीजचे प्रत्येक मेंबर 0 आहे ठीक आहे. म्हणजे A1 0 आहे ठीक आहे. पण त्याच्यावरून 0 कसं काय? जसं सुशीलने सांगितलं, की 0 आहेत. ॲड करत गेलो की 0च येणार. असं सांगितलं ना इन्फायनाईट ॲडिशन. बरोबर सुशील? हां, बरं आणि कुणाचं काय मत आहे का? एकदा एक्सप्लेन करा. कोणाला जर सांगायचं असेल. काय बरोबर चुकीचं हे काय विचार करू नका. चुकलं तर चुकून दे. बरोबर विचार पाहिजे असं काही नाही. फक्त तुमचं एक मत मला बघायचं आहे. काय कसं विचार करताय? मीनाक्षी? हं. सांगा पटपट. पूनम? आज थोडं रिलॅक्स आहे म्हणजे आपल्याला जास्त आज काही कव्हर करायचं नाही. त्याच्यामुळे मी थोडंसं टाईम हे करतो. तुम्हाला विचारतोय प्रश्न. अदरवाईज मग मी अरे मीनाक्षीला प्रश्न विचारायला मीनाक्षी लेफ्टच झाली. बरं. ठीक आहे. ओके.
हां, सुशील ह्यात अडचण काय येईल? तुम्ही इन्फायनाईट एडिशन सुचवले आहे. ठीक आहे. म्हणजे कॉमन सेन्सनं म्हणजे बघितल्या-बघितल्या लक्षात येईल ते तुम्ही सांगितलंय. 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 प्लस असं इन्फायनाईट ॲड केल्यानंतर 0च मिळाला पाहिजे. असंच ना? एम आय राइट? पण त्यात अडचण येईल ना एक. काय अडचण येईल? इन्फायनाईट एडिशन शिकलोय का आपण? 1 मिनिट आवाजचा काहीतरी प्रॉब्लेम झाला. एकच मिनिट. एकच मिनिट, एकच मिनिट, एकच मिनिट. ठीक. हां. काय म्हटला? इन्फायनाईट सम शिकले का तुम्ही कधी? मग तुम्ही असं म्हणू शकता ना फार तर फार 0 मग 0 प्लस 0 किंवा 3 जर 2 ॲड केलं तर मिळणार 0 प्लस 0 व्हिच इस अगेन 0. मग 3 ॲड केला तर 0 प्लस 0 प्लस 0 तरी पण 0च मिळणार. 4 ॲड केलं तर 0 प्लस 0 प्लस 0 प्लस 0 0च मिळणार. 5 ॲड केले तर? म्हणजे फायनाईट समेशन घेतली. फायनाईट समच शिकलाय तुम्ही. इन्फायनाईट सम शिकलेला तर 0च मिळते ना, राइट? मग असंच जर कंटिन्यू केला, तर 0च येणार आहे ना. कुठलीही फायनाईट सम म्हणजे तसंच A1 प्लस A2 नंतर A1 प्लस A2 प्लस A3 मग A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 असं एक-एक सम वाढवत चला ना. समेशनमध्ये एक-एक टर्म. समजतंय का? बरोबर? बरोबर का? आणि मग ह्याला जर S2 म्हणला, S1 म्हणजे सपोज A1, S3 म्हणजे काय? सम ऑफ 3 टर्म्स A1 प्लस A2 प्लस A3 नंतर S4 A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 म्हणजेच S4 म्हणा आणि सो ऑन. राइट? हं. म्हणजे एस-के इज इक्वल टू समेशन के एस-एन इज इक्वल टू समेशन के फ्रॉम 1 टू एन ए-के व्हिच इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस ए-एन. मग ही सम जर तुम्हाला इन्फिनिटीकडे न्यायची असेल, तर काय करायला पाहिजे बरं? लिमिट एन टेन्ड्स टू इन्फिनिटी घ्या ना. नोटेशन समजून सांगायचा प्रयत्न करतोय मी. लिमिट एन टेन्ड्स टू इन्फिनिटी एस-एन इज इक्वल टू लिमिट एन टेन्ड्स टू इन्फिनिटी के फ्रॉम 1 टू इन्फिनिटी ए-के सॉरी इथं पहिल्यांदा एन के फ्रॉम 1 टू एन म्हणजेच के फ्रॉम 1 टू इन्फिनिटी ए-के किंवा एन म्हणा ए-एन. बरोबर का? म्हणजेच ही जी सीरीज आहे याचा अर्थ बाय सीरीज दिस मीन कॉन्व्हर्जन्स ऑफ सीरीज एस-एन किंवा बाय धिस सीरीज वी मीन सिक्वेन्स एस-एन. व्हॉट इज एस-एन? एस-एन इज पार्शियल सम nth पार्शियल सम ऑफ सिक्वेन्स ए. समजतंय? आयडिया समजली का? कारण आपल्याला फायनाईट टर्म ॲड कशा करायच्या तेवढंच माहीत आहे. मग इन्फायनाईट टर्म इन्फायनाईट टर्म कशा म्हणजे इन्फायनाईट टर्म ॲड केल्या जातात म्हणजेच काय? एक-एक टर्म ॲड करत चला ना. A1 प्लस A2 त्याच्यामध्ये काय A1 प्लस A2 प्लस A3 मग परत एक A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 त्यानंतर A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4 प्लस A5 असं एक-एक टर्म वाढवत चला. बरोबर? मग फायनाईट सम आहे. मग फायनाईट सम आपल्याला माहीत आहे. त्याचा यूज केला आणि दुसरी कन्सेप्ट तुम्ही यूज केली कुठली? सिक्वेन्स. फायनाईट टर्मच्या ॲडिशनची जर सिक्वेन्स कन्सिडर केला, तर मग आपल्याला इन्फायनाईट ॲडिशन तशा पद्धतीने डिफाईन करता येईल. म्हणजे त्याच्याकडे बघण्याचा तसा एक तुमचा दृष्टिकोन तुम्ही अडॉप्ट करू शकता. सो धिस इज काइंड ऑफ इन्फायनाईट सम. समजतंय का? सो सो बाय series n from 1 to infinity, we mean a sequence Sn where where
Sn इज इक्वल टू A1 प्लस हे डिफाईन केलेलं आहे. B1 प्लस A2 प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस AN. ओके? समजलं का? आणि मग ही एस-एन कॉन्व्हर्जंट असेल तर ही सीरीज कॉन्व्हर्जंट. मग तुम्ही म्हणता इफ एस-एन इज कॉन्व्हर्जंट टू A, देन सीरीज AN इज इक्वल टू A. समजलं? या सीरीजची सम म्हणजेच काय असते? ह्या सिक्वेन्सचं लिमिट. हे डिफाईन केलेलं आहे. समजतंय का? ओके, क्लिअर? मग एक रिझल्ट बघितलेला आपण, आठवतंय का बघा? नेसेसरी कंडिशन. सो कॉन्व्हर्जन्स समजलं का? कॉन्व्हर्जन्स ऑफ सीरीज डिपेंड्स अपॉन द कॉन्व्हर्जन्स ऑफ एस-एन. एस-एन कॉन्व्हर्जन्स असेल तर आणि तरच सीरीज कॉन्व्हर्जंट असते. आणि एस-एन समजा एला कॉन्व्हर्ज होत असेल, हे डेफिनेशन असल्यामुळे डबल इम्प्लिकेशन लिहितो. एस-एन जर एला कॉन्व्हर्ज होत असेल, तर सीरीज एएनची सम काय असते? ए म्हणजे इन्फायनाईट सम म्हणजे आपण ए म्हणून डिफाईन केलेला आहे आणि ए इज लिमिट ऑफ एस-एन. ओके? राइट. हो, नेसेसरी कंडिशन काय होती कॉन्व्हर्जन्ससाठीची आठवते? आठवते का? ही कंडिशन पण आपण पाहिलेली. कसं प्रूव्ह करायचं? कसं प्रूव्ह करायचं सुशील? एन 0 कडे जातोय असं दाखवायला पाहिजे ना आपल्याला. मॉड्युलस ऑफ एन मायनस 0 लेस दॅन एप्सिलॉन करता यायला पाहिजे. किंवा मी एनला असं लिहू शकतो का? एन इज इक्वल टू एन इज इक्वल टू कसं लिहू शकतोय मी? असं लिहू? A1 प्लस A2 प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस AN मायनस A1 प्लस A2 प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस AN मायनस 1 असं लिहू का? कारण एक टर्म अजून एक इथं ॲड करतो. तुमच्या लक्षात येईल. प्लस AN मायनस 1 असं लिहू का? कारण इथं ज्या टर्म आहेत, त्या टर्म ह्या टर्मसोबत कॅन्सल होतील ना, मायनस असल्यामुळं. पण ह्याला आपण काय म्हणतोय? ह्याला म्हणतोय एस-एन आणि ह्याला म्हणतोय एस-एन मायनस 1 बरोबर ना? So I can write this is Sn minus Sn minus as An is convergent. This implies sequence there exist A belongs to there exists A such that Sn converges to A. बरोबर आहे का? कारण कॉन्व्हर्जन्स ऑफ सीरीज एन मीन्स कॉन्व्हर्जन्स ऑफ Sn. मग सीरीज कॉन्व्हर्जंट आहे याचा अर्थ काय? सीरीज कॉन्व्हर्जंट आहे असं पार्शियल सम सिक्वेन्स जी आहे Sn ती कॉन्व्हर्जंट आहे. म्हणजेच काय देअर एक्झिस्ट ए सच दॅट Sn टेंड्स टू ए म्हणजे सीरीज समजलं? ही डेफिनेशन वापरलेलं आहे आपण कॉन्व्हर्जन्सची. इज इट क्लिअर? फक्त मी ते ॲडिशनल इन्फॉर्मेशन इथं पुट केलेलं आहे. मला असं म्हणता आलं असतं Sn इज कॉन्व्हर्जंट असं म्हणतो थोडक्यात आणि मग इथं खाली लिहितो लेट Sn कॉन्व्हर्जेस टू ए. असं लिहू का? ओके. पण मला असं लिहिता येऊ शकतंय का? सो मला Sn टेंड्स टू ए हे कळलं. मग काय करता येऊ शकतं मला सांगा बरं? सो लेट Sn टेंड्स टू ए. इफ Sn टेंड्स टू ए, धिस इम्प्लाइज Sn मायनस 1 टेंड्स टू ए. का बरं? कोण सांगेल?
एस-एन ही सिक्वेन्स एला कन्व्हर्ज झाली. मग एस-एन-1 ही सिक्वेन्स एलाच का कन्व्हर्ज होईल? कोण कोणाची सब सिक्वेन्स आहे? बरं ठीक आहे. थोडं बघा एस-एन-1 मध्ये आणि एस-एनमध्ये एस-1, एस-2 कोण-कोण एस-एन-1 एस-एनची सब सिक्वेन्स आहे का एस-एन, एस-एन-1 ची सब सिक्वेन्स आहे? सगळ्यांचं हेच मत आहे का? बघा बरं अनेकदा. एस-एन+1 लिहिलं असतं तर मग ठीक आहे. बरं बाय द वे एस-एन आणि एस-एन-1 ही जी सिक्वेन्स आहे. बरं असं म्हणू शकता ना तुम्ही, तुम्ही असा विचार करा. एस-एन ह्याला असा विचार करा. एस-एन आणि एस-एन-1 कुठलीही सिक्वेन्स स्वतःची सब सिक्वेन्स असते. ही एस-एन ही एस-एनची सब सिक्वेन्स आहे आणि एस-एन-1 पण एस-एनची सब सिक्वेन्स आहे. असं म्हणू शकता ना तुम्ही. क्लिअर? एस-एन ही स्वतःची सब सिक्वेन्स आहे, असं म्हणू शकतो ना आपण. आणि एस-एन-1 काय होईल मग? एस-एनची सब सिक्वेन्स होईल. आता इथे घेताना मी काय करतो, एन+1 घेतो म्हणजे थोडीशी अँबिग्विटी इथे येणार नाही. इथं एन+1 घेतो. इथे फक्त तुम्हाला काय चेंज करावं लागेल? इथे चेंज करावं लागेल एन+1 चेंज करावं लागेल आणि इथे काय म्हणावं लागेल तुम्हाला? ए1, ए2 प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस एन. मग इथं काय होईल? एस-एन+1 इथं होईल एस-एन, इथं एस-एन+1 इथं एस-एन+1 मायनस एस-एन. काही फरक पडत नाही. सांगतो मी तुम्हाला. लेट एस-एन टेंड्स टू ए implies एस-एन+1 टेंड्स टू ए आणि एस-एन+1 टेंड्स टू ए. आता थोडंसं क्लिअर होईल. आता तुमच्या लक्षात आलं असेल, की एस-एन+1 एलाच का कन्व्हर्ज होणार? कारण एस-एनची एस-एन पण सब सिक्वेन्स आहे आणि एस-एन+1 पण सब सिक्वेन्स आहे. म्हणजे कसं? सपोज सिक्वेन्स तुमच्याकडे असेल 1, 2, 3 डॉट, डॉट सो ऑन. तर इथं एस-एन काय आहे? एस-एन आहे इथं एन ह्या केसमध्ये. मग एस-एन+1 काय येणार? सुरुवात फक्त 1 च्या ऐवजी 2 पासून होणार. 2, 3, 4 अँड सो समजतंय का? ओके. त्यामुळे त्यांच्या कन्व्हर्जन्सवरती काही फरक पडत नाही. कुठलीही सिक्वेन्स घेतली. आता हे फॅक्ट फार ईझी आहे प्रूव्ह करण्यासाठी. मी प्रूव्ह करत नाही. बट आय विल टेल धिस टू यू. एन जर कन्व्हर्ज होत असेल एला हां? आणि सिक्वेन्स एन मधल्या जर तुम्ही फायनाईट टर्म चेंज केल्या. इफ यू चेंज इफ यू चेंज फायनाइटली मेनी टर्म्स इन एन अँड गेट न्यू सिक्वेन्स. कारण काही फायनाईट टर्म जर तुम्ही चेंज केला, तर ती सिक्वेन्स बदलणार ना. म्हणजे उदाहरणार्थ, सपोज तुमच्या सिक्वेन्स आहे 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन आणि तुम्ही काय केला, पहिल्या 2 टर्म चेंज केला. पहिली टर्म केला 2 आणि दुसरी टर्म केला 1, 3, 4 ह्या दोन्ही सिक्वेन्स सेम आहेत का? दोन्ही सिक्वेन्स सेम कधी असतील, तर करस्पॉन्डिंग टर्म सेम असतील तर. तरच ना? बघा बरं, ह्या 2 सिक्वेन्स सेम होईल का? नाही. कारण ही पहिली टर्म आणि दुसऱ्या टर्म सेम आहेत का? नाही. समजतंय का? 2 सिक्वेन्स सेम असण्यासाठी सगळे टर्म्स सेम असायला पाहिजे. ऑर्डर इज इम्पोर्टंट. इज इट क्लिअर? देन Bn कन्व्हर्जेस टू म्हणजे एखाद्या सिक्वेन्स कन्व्हर्जन सिक्वेन्स असेल, त्यातल्या काही फायनाईट टर्म तुम्ही चेंज केल्या, तरी कन्व्हर्जन्सवरती आणि त्याच्या लिमिटवरती काहीही फरक पडत नाही. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर ऑर नॉट? एक्झाम्पल 1, 1/2, 1/3, 1/4 अँड सो ऑन. ही कुठली सिक्वेन्स मी कन्सिडर केलेली आहे? सिक्वेन्स 1/n. ही सिक्वेन्स आहे. आता मी नवीन एक सिक्वेन्स तयार करतो. याच्यातल्या पहिल्या 2-3 टर्म चेंज करतो. नवीन सिक्वेन्स. सिक्वेन्स Bn.
आता काय केलं 1 च्या ऐवजी मी इथे घेतलो 100, 1/2 च्या ऐवजी घेतलो 200 आणि 1/3 च्या ऐवजी घेतलो मी 300 आणि तिथनं पुढच्या परत टर्म आहे तसे ठेवले मी. ठीक आहे. 1/4, 1/5, 1/6, 1/7, 1/8 एंड सो ऑन. मला सांगा, BN ही सिक्वेन्स मी AN पासून ऑब्टेन केलेली आहे बाय चेंजिंग फायनाइटली मेनी टर्म्स. 2, 3, 4, 5, 10, 50, 100, 1000, लाख फायनाइटच आहेत ना, ह्यात चेंज करा. आणि तुम्हाला जी नवीन सिक्वेन्स मिळते, आता ही सिक्वेन्स कुठे कन्व्हर्ज होते 1/n टेंड्स टू 0. तर ही पण सिक्वेन्स आहे ना, ही पण सिक्वेन्स कन्व्हर्जंट असणार, ही 0लाच कन्व्हर्ज होणार. आणि यू कॅन जस्टिफाय धिस, यू कॅन जस्टिफाय धिस युजिंग डेफिनिशन ऑफ कन्व्हर्जन्स. कन्व्हर्जन्सची जर डेफिनेशन बघितला, तर फायनाईट टर्म्स कन्व्हर्जन्सवरती अफेक्ट करत नाहीत. नायदर ऑन कन्व्हर्जन्स नॉर ऑन इट्स लिमिट. कन्व्हर्जन्स आणि त्याच्या लिमिटवरती काहीही फरक पाडत नाहीत. इज इट क्लिअर गाईज? हे समजलं का? नॉट सो डिफिकल्ट. हां, रिप्लाय द्या. रिप्लाय दिल्याशिवाय मी कसं पुढे जाणार? ठीक आहे. मग हे तर 1/4, 1/5 तर तुमचं ऑब्व्हियस आहे ना. हे पहा इथल्या ह्या ठराविक ह्या 4 टर्म सोडल्या, तर पुढच्या टर्म कुठे जातील? 1/4, 1/5, 1/6, 1/7, 1/8, 1/9, 1/10 0 कडेच चाललेले आहेत आणि इथनं 1/4, 1/5, 1 इथं पण 0 कडे चाललेलं आहे. सो बोथ आर गोइंग टुवर्ड्स 0. सो फायनाईट टर्म्स डस नॉट अफेक्ट द कन्व्हर्जन्स एंड द लिमिट ऑफ द सिक्वेन्स. ओके. आता हे काय घेतलेलं मी? तर ते या. आता एस-एन आणि एस-एन+1, एस-एन आणि एस-एन+1 मध्ये काय फरक आहे माहिती आहे? एस-एन+1 ही जी सिक्वेन्स आहे, त्या एस-एन मधल्या एक टर्म वगळून तयार केलेली सिक्वेन्स. म्हणजे 1, 2, 3 ही जर सिक्वेन्स घेतली, तर ह्याला जर एस-एन म्हणला, तर एस-एन+1 म्हणजे काय आहे माहिती आहे? एन इज इक्वल टू 1 ठेवला 2 म्हणजे इथं पहिल्या टर्मपासून सुरुवात करायच्या ऐवजी मी सेकंड टर्मपासून सुरुवात करणार. समजतंय का? मग ह्याच्या कन्व्हर्जन्सवरती फरक पडणार आहे का? फरक पडणार नाही. एसएनचे म्हणजे जर कन्व्हर्जंट असेल तर. हे फक्त तुम्हाला सांगायचं होतं मला. एसएन आणि एसएन+1. तर कन्व्हर्जन्सवरती फरक पडणार नाही. एसएनचे जे लिमिट आहे तेच एसएन+1चं असणार, हे मला सांगायचं होतं. किंवा असं पण लक्षात घेऊ शकता, एक रिझल्ट आहे टीएन ही जर सिक्वेन्स असेल, जर ती टीला कन्व्हर्ज होत असेल, तर टीएनची कुठलीही सब सिक्वेन्स टीएनके ही कन्व्हर्जंट असते आणि ती टीलाच कन्व्हर्ज होते. हा पण तुम्ही रिझल्ट यूज करू शकता इथं. म्हणजे एस-एन+1 बिकम सिक्वेन्स ऑफ एस-एन. एस-एन जर एला कन्व्हर्ज होत असेल, तर एस-एन+1 सिक्वेन्स सब सिक्वेन्स विल अल्सो कन्व्हर्ज टू ए. इज इट क्लिअर? ओके. So therefore, limit n tends to infinity, a n plus 1 is equal to इथं इथं यूज केलं is equal to limit n tends to infinity Sn plus 1 minus Sn. ओके. काय येणार इथं? पहिल्याचं लिमिट काय येतंय? वर लिहिलंय. काय आहे सुशील लिमिट पहिल्याचं? ह्याचं लिमिट काय कॅल्क्युलेट केलंय? ह्याचं लिमिट आहे ना? काय आहे लिमिट? अरे लिमिट काय आहे Sn प्लस 1चं? अरे लिमिट व्हॅल्यू काय येते त्याची? लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी Sn+1 ह्याचं लिमिट काय आहे लिमिट? अरे वर मी हायलाइट केले ना रे. Sn+1 एला कन्व्हर्ज होते म्हणजे Sn+1चं लिमिट ए येणार. हे लिहिलंय सरळ-सरळ वर. का सांगता येत नाही बरं हे? ह्याचं लिमिट काय येणार? ए आणि Sn कुठं कन्व्हर्ज होते? एलाच. दोन्ही पण सिक्वेन्स आहेत Snच्या. त्यामुळे Sn पण एला कन्व्हर्ज होणार आहे. Sn+1 पण एला कन्व्हर्ज होणार. म्हणजेच आन्सर काय आलं? 0. देअरफॉर लिमिट n टेंड्स टू इन्फिनिटी a n plus 1 converges to 0. So this implies sequence an converges to का? मी असं का लिहिलं नाही? अरे an+1 सिक्वेन्स आणि an सिक्वेन्स
ह्याच्यात फायनाईट टर्मचाच फक्त बदल आहे. कुठल्या पहिल्या टर्मचा. जर an सिक्वेन्स 1, 1/2 पासून सुरुवात होत असेल, तर an+1 सिक्वेन्स 1 च्या ऐवजी 1/2 पासून सुरुवात होते. आणि मी आत्ताच सांगितलंय फायनाईट टर्म चेंज केल्यामुळे सिक्वेन्सच्या कन्व्हर्जन्सवरती काही एक फरक पडत नाही. मग जर an+1 कन्व्हर्जंट असेल, तर an कन्व्हर्जंटच असते. समजतंय का? आणि तुम्ही एक प्रॉब्लेम कन्सिडर करू शकता आणि तो प्रॉब्लेम प्रूव्ह करू शकताय. प्रूव्ह दॅट sequence an is convergent if and only if sequence an plus k is convergent. किंवा मोर प्रिसाइजली आणखी थोडं प्रिसाइज लिहायला सांगता येते. an tends to a if and only if an plus k tends to a, where k belongs to n is some fixed number. मी ज्यावेळी सिक्वेन्स शिकला त्यावेळी हे प्रॉब्लेम म्हणून पण घेता आलं असतं. मी असं तर प्रॉब्लेम म्हणून हे घेतलं असतं. का? अरे कारण an आणि n प्लस k जी सिक्वेन्स आहे, त्यातल्या पहिल्या ह्या सिक्वेन्समधल्या फक्त k टर्म्स an मधल्या ज्या पहिल्या k टर्म्स आहेत, त्या ह्या an प्लस k मध्ये नाहीयेत. पण फायनाईट टर्म बदलल्यामुळं किंवा फायनाईट टर्म चेंज केल्यामुळं किंवा फायनाईट टर्म डिलीट केल्यामुळं सिक्वेन्सच्या कन्व्हर्जन्सवरती आणि त्याच्या लिमिटवरती फरक पडत नाही. अँड इट इज एव्हिडंट फ्रॉम द डेफिनिशन ऑफ कन्व्हर्जन्स ऑफ सिक्वेन्स. समजते का? an converges to a means what? For epsilon positive, there exists n belongs to n such that if n is greater than equal to n, then modulus of an minus a less than epsilon. बरोबर आहे का? मग पहिले जे n आहेत, a1, a2, डॉट, डॉट, डॉट अप टू an-1, an-1 ह्याचा इथे काय रोल आहे का ह्या इनइक्वालिटीमध्ये बरं सांगा बरं? काय आहे का रोल? एन ग्रेटर दॅन इक्वल टू एन आहे ना. मग त्यात A1, A2 अप टू ए कॅपिटल N-1 आहेत का तिथं कुठं? सो चेंजिंग, rearranging or deleting finite terms does not affect the convergence and limit of the sequence. You should keep this in mind. This is basic fact. Okay. सो होप हे एक्झाम्पल तुम्हाला म्हणजे हे प्रॉब्लेम तुम्हाला समजला असेल. यू कॅन ट्राय टू सॉल्व दिस, प्रूव्ह दिस. यू कॅन ट्राय टू प्रूव्ह दिस. इट्स अप टू यू. ओके. ठीक. तर आपल्याला नेसेसरी कंडिशन काय मिळाली? जर सीरीज कॉन्व्हर्जंट असेल तर आपल्याला काय मिळालं? एन टेन्स टू 0. पण ह्याचा जबरदस्त बेनिफिट कुठे आहे माहिती आहे? एखादा सिक्वेन्स कॉन्व्हर्जंट नाही हे सांगण्यासाठी ह्याचा फार म्हणजे फार जबरदस्त यूज आहे. सीरीज an convergent implies an tends to 0. So what is contrapositive? कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे? सुशील सांग कॉन्ट्रापॉझिटिव्ह. नाही कॉन्ट्रापॉझिटिव्ह नाही. एन इज नॉट कॉन्ट्रापॉझिटिव्ह नाही. इफ an does not tends to 0, व्हेरी गुड. मग एखादी सिक्वेन्स बघितल्या सांगता येते की कॉन्व्हर्जंट काही सिक्वेन्स सगळ्या सीरीज नाही, सॉरी काही सगळ्या सीरीज नाही. पण काही सीरीजच्या संदर्भात जर तुमच्या लक्षात आलं की सिक्वेन्स एन जी आहे ही 0ला कन्व्हर्ज होत नाही, तर लगेचच तुम्ही सांगू शकताय सीरीज एन इज नॉट कन्व्हर्जंट. समजतंय का? पार्शल समच्या सिक्वेन्सकडे जायला पण लागत नाही. उदाहरणार्थ e⁻n ही कॉन्व्हर्जंट नाही का? कारण an is equal to e⁻n and this does not tends to 0. समजतंय का? सो लक्षात घ्या कधी पण P implies Q मध्ये Q is always necessary for P. So an tends to 0
इज नेसेसरी फॉर द कन्व्हर्जन्स. नेसेसरी म्हणजे काय? गरजेचे आहे. नसून चालत नाही असं लक्षात ठेवा. असायलाच पाहिजे. असल्यावरती काय हे सांगत नाही. पण नसून चालत नाही. म्हणजे गरजेचे आहे. नेसेसरी. इट इज नेसेसरी. क्लिअर? ठीक आहे. मग तुम्ही विचारू शकता मला, "सर हे कशाला घेतायसा हे?" म्हणजे आपल्याला सीरीज ऑफ कन्व्हर्जन्ससाठी पण एक नेसेसरी कंडिशन बघायची आहे, जी बुकमध्ये दिलेलं नाहीये. पण हे ऑब्झर्वेशन आहे, हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बाय द वे बरं ठीक आहे. सुशील तू मला एक प्रश्नाचं तू उत्तर दिलेलं नाहीस. आता ह्या प्रश्नाला मी रिव्हिजिट करतो. आता मला सांग, ही सीरीज 0ला कन्व्हर्ज का होते? सांग आता ॲन्सर. ह्याचं ॲन्सर 0 आलं पण हे का आलं हे चुकीचं ॲन्सर दिलेलं ना. इन्फानाईट ॲडिशन केल्यानंतर 0 येते हे चुकीचं ॲन्सर होतं ना, राइट? हां, आता मी सांगितलंय ना. आता 0 काय ते सांग. हे बरोबर आहे. पण आता का? नाही, एन इज कॉमन. नाही, समेशन दिलेलं आहे. एन इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. मग सीरीजची सम 0 म्हणजे काय? सुशील? नाही, 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 नाही. काहीतरी तुम्ही काहीतरी वेगळंच सांगताय. कोण सांगतंय? स्नेहल सांग. सीरीज कन्व्हर्ज होते म्हणजे काय? तर सरळ-सरळ लिहिलेलं आहे खाली बाळांनो. आणि इथं पण सांगितलेलं आहे. सीरीज कन्व्हर्ज होते याचा अर्थ पार्शियल सम सिक्वेन्स जी आहे, ती कन्व्हर्ज होते. आणि पार्शियल सम सिक्वेन्स जर Aला कन्व्हर्ज होत असेल, तर त्या सीरीजची सम आपण A म्हणून डिफाईन केली आहे. इथं सरळ-सरळ दिलेलं आहे ना. मग आता आपल्याला काय बघायचं आहे, ही सीरीज कुठं कन्व्हर्ज होते? ही सीरीज कन्व्हर्ज होते म्हणजे त्याची पार्शियल सम कुठं कन्व्हर्ज होते बघायचं आहे ना. समजतंय का? मग याची पार्शियल सम काय येणार सांग बरं? Sn इज इक्वल टू A1 प्लस A2 प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस An. सगळ्या टर्म्स काय आहेत? 0 आहेत, राइट? 0 प्लस 0 प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस 0 म्हणजे हे काय मिळालं Sn? Sn काय मिळालं? फॉर एनी एन तुम्हाला SN0 मिळालं. म्हणजे तुम्हाला कुठली सिक्वेन्स मिळाली? 0 सिक्वेन्स मिळाली ना? समजतंय का? आता 0 विचारल्यावर कसं सांगणार आहात तुम्ही? त्याची पार्शियल सम सिक्वेन्स जर कॅल्क्युलेट केली पार्शियल सम सिक्वेन्स बघितली, तर ती 0 सिक्वेन्स मिळते आणि 0 सिक्वेन्स 0 कन्व्हर्ज होते. म्हणून सीरीज An व्हेअर An इज इक्वल टू 0 इज इक्वल टू 0. सम 0 का? तर पार्शियल सम सिक्वेन्स नल सिक्वेन्स मिळते. सॉरी 0 सिक्वेन्स मिळते आणि ती 0ला कन्व्हर्ज होते. म्हणून सीरीजची सम 0 येणार. असं उत्तर द्यायचं. समजलं? क्लिअर? ठीक आहे. आता आपण जाऊया सीरीज ऑफ फंक्शनकडं. सीरीज ऑफ फंक्शन्स. बघा तुम्हाला एक सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स दिलेले आहे. हं? कुठं? ऑन एस. बरोबर? आता मी काय करतो, सपोज हा एस आहे असं समजा आणि एस मधला कुठलातरी एक पॉइंट घेतो एक्स. काय करतो? एक पॉइंट घेतो एक्स. त्या एक्सला त्या एक्सला मी सगळे फंक्शन इव्हॅल्यूएट केले, तर मला एक सिक्वेन्स ऑफ नंबर मिळते. त्या सिक्वेन्स ऑफ नंबरला तुम्ही काय म्हणताय? एफ-एन ऑफ एक्स. बरोबर? बरोबर का? सगळे एफ-एन इव्हॅल्यूएट केले. मग ह्याच्यावरनं मी एक सीरीज कन्स्ट्रक्ट करतो. कशी? समेशन एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी एफ-एन ऑफ एक्स. सो थिस इज सीरीज ऑफ नंबर्स. राइट? समजतंय? आणि मग ह्याचं कन्व्हर्जन्स कसं डिफाईन केलेलं आहे? की नाही पहिल्यांदा बाय कन्व्हर्जन्स बाय सीरीज वी मीन पार्शियल सम सिक्वेन्स Sn ऑफ x. Sn ऑफ x म्हणजेच काय? पहिल्या n टर्मची सम F1 ऑफ x प्लस F2 ऑफ x प्लस
डॉट 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 प्लस fn ऑफ x. So by series fn of x we mean sequence सांगा sequence sn of x. समजतंय? समजतंय का? हे क्लिअर आहे का? ओके. आता ही जर सिक्वेन्स SNX ही जर Aला कॉन्व्हर्ज होत असेल किंवा f ऑफ xला कॉन्व्हर्ज होत असेल, तर याचा अर्थ काय? fnx कुठे कॉन्व्हर्ज होते? fnx ची सम काय? f ऑफ x. क्लिअर? मग मला सांगा, जर सिक्वेन्स ऑफ फंक्शन तुम्हाला दिली fn ऑन s बाय n बाय s ऑन s we mean where where Sn ऑफ x म्हणजे काय डिफाईन केलेलं आहे? तिथं जसं पार्शियल सम सिक्वेन्स तयार केली, तसे इथं पार्शियल सम सिक्वेन्स तयार केलेली आहे. पण आता ही पार्शियल सम सिक्वेन्स इज अ सिक्वेन्स ऑफ फंक्शन्स. समजतंय का बघा? समजलं का? मग सीरीज FN ज्यावेळी तुम्ही कन्सिडर करता ना S वरती, सीरीज FN ज्यावेळी कन्सिडर करताय ऑन S वरती, तर X हा S मधला कुठलाही पॉइंट घेतला आणि सगळे FN जर Xला इव्हॅल्युएट केले, तर तुम्हाला सीरीज ऑफ नंबर मिळते FN ऑफ X. लक्षात येते का बघा? पण लक्षात घ्या, या Sसाठी ह्या सीरीज FNसाठी आपण एक सम डिफाईन केलेला आहे, पार्शियल सम सिक्वेन्स Sn ऑफ X आणि ती काय आहे? F1 ऑफ X प्लस डॉट 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 प्लस Fn ऑफ X. मग आपल्याला इथं काय मिळते? ह्याचा कॉन्व्हर्जन्स चेक करायचा म्हणजे ह्याच्या पार्शियल समचा कॉन्व्हर्जन्स चेक करायचा. मग पण ह्याची पार्शियल सम म्हणजेच काय? Sn ऑफ X. मग ही पार्शियल सम सिक्वेन्स मिळते. म्हणजे कॉन्व्हर्जन्स ऑफ धिस सीरीज इज सेम एज कॉन्व्हर्जन्स ऑफ धिस सिक्वेन्स ऑफ फंक्शन. इज इट क्लिअर गाईज? समजलं का? सो लेट मी राईट इट. Sn converges to F on S. Then series Fn is equal to F. जसं रिअल नंबरच्या संदर्भात आपण डिफाईन केलं तसंच इथं पण. समजलं का? डेफिनेशन समजली का? काय फार अवघड नाही. जसं रिअल नंबरच्या संदर्भात डिफाईन केलं तसं इथं डिफाईन केलं. कारण आपल्याला इन्फानाईट समेशन करता येत नाही. फायनाईट समेशनच करता येते. मग इथं पण तीच ट्रिक वापरायची. प्रत्येक पॉइंटला तुम्हाला सिक्वेन्स सीरीजमधले फंक्शन जर प्रत्येक पॉइंटला इव्हॅल्युएट केले आणि ती सीरीज जर तुम्ही त्या पॉइंटला कन्सिडर केली, तर तुम्हाला मिळते सीरीज ऑफ नंबर आणि ती सीरीज ऑफ नंबर कॉन्व्हर्जंट आहे म्हणजेच काय? त्याच्या पार्शियल समची सिक्वेन्स म्हणजे एक्स ह्या फिक्स पॉइंटला तुम्हाला एक पार्शियल सम सिक्वेन्स मिळेल Sn ऑफ एक्स. ती कॉन्व्हर्जंट पाहिजे आणि ती जर f ऑफ एक्सला कॉन्व्हर्ज होत असेल, तर सीरीज Fn ऑफ x इज इक्वल टू f ऑफ x. समजतंय का? ठीक आहे. मग असं S मधल्या प्रत्येक पॉइंटला जर लिमिट एक्झिस्ट होत असेल SNXचं,
तर आपण एक नवीन फंक्शन डिफाईन करू शकतो आणि ते सपोज एस एन ऑफ एक्सचं लिमिट एफ ऑफ एक्सच असेल, तर नवीन फंक्शन एफ डिफाईन करू शकतो ऑन एस. कसं? लिमिट ऑफ एस एन. दिस एफ इज अ लिमिट फंक्शन ऑफ एस एन. समजलं? क्लिअर? एस एन, एफ एन, आता ज्यावेळी एफ एन इज इक्वल टू एफ लिहिलेलं असते ना, याचा अर्थ असतो एफ एन सिरीज एफ सम ऑफ काय म्हणतात सिरीज एफ एन कॉन्व्हर्जेस टू एफ युनिफॉर्मली. हे वापरू शकतो काय मी? ठीक आहे. कॉन्व्हर्जेस युनिफॉर्मली on yes means sequence the sequence of functions कुठली? Sn converges uniformly on आता सिरीज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे आणि आता असं म्हणू शकता अँड इफ Sn converges to F then series Fn is equal to सम असणार त्या सिरीजची F on S. कारण हे फंक्शन्स आहेत ना सगळे. त्यामुळे लिहिताना ऑन एस लिहिले त्यामुळे लिहिताना असं लिहू शकतो एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी सारखं लिहित नाही पण एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी एक्स बिलॉंग्स टू एस. ओके? समजलं का? युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट सिक्वेन्स ऑफ सीरीज ऑफ फंक्शन एफ एन हे युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे याचाच अर्थ सिक्वेन्स ऑफ फंक्शन एस एन ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट आहे. सिक्वेन्स एस एन काय? पार्शल सम सिक्वेन्स आहे. कुणाचे पार्शल सम? सिक्वेन्स एफ एनची पार्शल सम. क्लिअर? हे प्रोसेस करा. मी तुम्हाला 10 सेकंद देतो. हे प्रोसेस करा. हे समजलं का बघा पुढे जाऊया. ओके? अरे तुम्ही कोण बोलत नाही. माझा आवाज येतोय ना? चेक करावं लागेल. ठीक. तुम्ही एकतर रिएक्ट करत जावा किंवा बोलत जावा. त्याशिवाय मला कळणार नाही बरं का. ठीक आहे. हं. आता मला सिमिलर रिझल्ट प्रूव्ह करायचा आहे. कारण मला सेम इथं रिझनिंग वापरता येईल. म्हणजे सेम टाइपचं प्रूफ मला लिहिता येईल. जर सीरीज एन युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असेल, तर मला प्रूव्ह करायचं आहे, ही जी सिक्वेन्स आहे, ही 0 फंक्शनला कारण आपला सिक्वेन्स ऑफ नंबर बघत नाही. आता आपण काय बघतोय? सिक्वेन्स ऑफ फंक्शन मला प्रूव्ह करायचं आहे. देन सिक्वेन्स ऑफ फंक्शन एफ-एन कॉन्व्हर्जेस टू 0 फंक्शन युनिफॉर्मली. सो प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट on S, then Fn converges to 0 uniformly on S. 0 काय माहिती आहे? 0 हा नंबर नाही. 0 हे 0 फंक्शन आहे. म्हणजे 0 ऑफ एक्स इज इक्वल टू 0. एक्स बिलॉन्ग्स टू किंवा इथे जी म्हणू शकलो असतो मी, पण तुमच्या लक्षात येते का बघा नोटेशन. व्हेअर जी ऑफ एक्स इज इक्वल टू 0 फॉर एक्स बिलॉन्ग्स टू एस. समजतंय का? असं मला म्हणायचं. 0 म्हणजे 0 नंबर नव्हे. 0 फंक्शन कारण सिक्वेन्स ऑफ फंक्शन म्हणतोय, त्यामुळे त्याचं जे लिमिट आहे ते फंक्शनच असायला पाहिजे. तर ज्यावेळेला मी 0 म्हणतोय, त्यावेळी त्याचा अर्थ असतो 0 फंक्शन. ओके? समजतंय का?
मग ह्याचा बेनिफिट काय माहिती आहे? एखादी सीरीज तुम्ही बघितली, सीरीज एफ-एन. आता बाय द वे मी एफ-एन ऑफ एक्स दरवेळेला लिहित नाही, एन फ्रॉम 1 टू इन्फिनिटी असं दरवेळेला लिहत नाही. ज्यावेळेला असं लिहिलेलं असतं त्याचा अर्थ असा आहे असं समजून घ्यायचं तुम्ही. ओके. सो हे कन्व्हिनियन्ससाठी आहे. ऑन एस ज्यावेळी कन्सिडर करता ना, त्यावेळेला लगेच पहिल्यांदा सिक्वेन्स एफ-एनकडे बघायचं आणि बऱ्याच वेळेला जे तुम्हाला मी लास्ट लेक्चरमध्ये एफ-एन converges to F uniformly on S if and only if Mn tends to 0 हे सांगितलंय ना? where Mn is what? आठवतंय का? Supremum over X belongs to S Fn of X minus F of X. हां? हे बऱ्याच वेळेला सिंपल कॅल्क्युलेशन होते बरं का. म्हणजे आपण जे एक्झाम्पल बघू किंवा नेट सेटमध्ये जे एक्झाम्पल वापरलेले असतात, त्याच्यामध्ये हे ईझी कॅल्क्युलेशन होतं. मग त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त काय चेक करायचं असतं, हे चेक करायचं असतं. मग Mn टेंड्स टू 0 असेल तर युनिफॉर्मली कन्व्हर्जंट आणि Mn टेंड्स टू इफ Mn डज नॉट टेंड्स टू 0 असेल तर नॉट युनिफॉर्मली कन्व्हर्जंट. ओके. मग लक्षात येते काय बघा. हे जे स्टेटमेंट आहे ना, इफ देन हे तुम्ही ह्याचं कॉन्ट्रापॉझिटिव्ह कोण सांगेल? काय असेल कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगा? कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह सांगा ना. काय ना कॉन्ट्रापॉझिटिव्ह? इफ देन स्टेटमेंट आहे. पी इम्प्लाइज क्यू असेल तर निगेशन क्यू इम्प्लाइज निगेशन पी. सांगा ना काय असणार कॉन्ट्रापॉझिटिव्ह याचं? सुशील काय असेल कॉन्ट्रापॉझिटिव्ह? प्रयत्न कर. नाही. हा शब्द विसरला ना, FN0 ला कन्व्हर्ज होऊ शकते. पण हा शब्द फार इम्पोर्टंट आहे. इफ व्हेरी गुड. FN युनिफॉर्मली युनिफॉर्मली व्हायला पाहिजे. हा शब्द फार महत्वाचा आहे. देन युनिफॉर्मली कन्व्हर्ज. समजतंय का? म्हणजे आपण जी बघतोय ती नेसेसरी कंडिशन आहे युनिफॉर्म कन्व्हर्जनसाठी. नेसेसरी म्हणजे काय? नसून गरजेची आहे म्हणजे नसून चालत नाही. समजलं? म्हणजे एफ-एन 0 फंक्शनला युनिफॉर्म 0 फंक्शनला कन्व्हर्ज होऊ शकते, पण आपल्याला युनिफॉर्म कन्व्हर्जन्स पाहिजे. एफ-एन 0 फंक्शनला युनिफॉर्मली कन्व्हर्ज होत नसेल, तर सीरीज एफ-एन युनिफॉर्मली कन्व्हर्जंट असू शकत नाही. इज नॉट युनिफॉर्मली कन्व्हर्जंट. दिस इज इम्पोर्टंट. समजतंय का? हे काय इंटरेस्टिंग आहे लक्षात आलं? सो दिस इज काइंड ऑफ नेसेसरी कंडिशन. काइंड ऑफ नाही. दिस इज अ नेसेसरी कंडिशन. ओके? गाईज समजलं का? कसं प्रूव्ह करणार? कसं प्रूव्ह करणार? घ्या ना सेम वरचंच प्रूफ घ्या ना. सेम सिमिलर वेनं प्रूव्ह करा ना. कसं प्रूव्ह करणार बघा. वर काय म्हटलेलं आपल्याला एफ-एन कन्व्हर्ज होतंय असं दाखवायचं आहे ना 0ला. मग एकतर मी इथं सोल्युशन जरा शॉर्टमध्ये घेतो आता. कन्सिडर एफ-एन कन्व्हर्जेस टू एफ ऑन एस युनिफॉर्मली. दिलंय ना युनिफॉर्मली आहे म्हणून. मग लिहूया. व्हिच मीन्स Sn tends to F uniformly on S, where Sn of x is defined as f1 of x plus f2 of x plus dot dot plus fn of x. ओके, असं डिफाईन केलं. राइट. ओके. आता fn प्लस 1 बघूयात. fn प्लस बघा सर fn ऑफ
एफ-एन प्लस 1 ऑफ एक्स कसं लिहिता येईल मला? असं लिहिता येईल का? एस-एन प्लस 1 ऑफ एक्स मायनस एस-एन ऑफ एक्स. वर जसं लिहिलं तसंच. डिफिकल्टी एनी डिफिकल्टी? नाही ना? अरे लिहूयात का असं? हे बघा आता तुम्ही सांगत नाही असं करता. काय करायचं सांगा? नाही, इथं काय येईल सांगा बरं? F1 एक्स आणि ह्याच्यातनं सबट्रॅक्ट केलं काय? F1 ऑफ एक्स प्लस F2 ऑफ एक्स प्लस डॉट, डॉट, डॉट प्लस Fn ऑफ एक्स. मग करा ना सबट्रॅक्ट. हे सगळं जाईल. राहील काय फक्त? समजलं? दिस इज सिंपल आहे. समजलं का? ओके. ज्यांनी प्रश्न विचारलेला त्यांना समजलं का? कोण प्रश्न विचारलेला? लक्ष नव्हतं मला. समजलं का? ओके. ठीक. आता तुमच्या लक्षात येतंय का? एस-एन हे आपलं कॉन्व्हर्टर होते. हां? तर इथं काय यूज करता येईल? मी असं लिहू शकतो का Fn प्लस 1 ऑफ एक्स मायनस 0. 0 म्हणजे 0 फंक्शन आहे. मनातल्या मनात तुम्ही लक्षात ठेवा. Sn प्लस 1 ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स मायनस Sn ऑफ एक्स असं असं लिहू शकतोय का मी? असं लिहू शकतो? मग ह्याला मी काय लिहू शकतो? दिस इज लेस दॅन इक्वल टू Sn प्लस 1 ऑफ एक्स मायनस एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ एक्स किंवा Sn काय पुढं पाठीमागं काय काय फरक पडेल? कारण आता मॉड्युलस आहे एफ ऑफ एक्स. बरोबर आहे का? आणि हे मी सगळ्या एक्ससाठी लिहितो. एस मधल्या सगळ्या एक्ससाठी लिहू शकतो. राइट? बरोबर? बरोबर का? मग आता इथनं पुढे काय करणार आहात तुम्ही? हे आणखी एका पद्धतीनं प्रूव्ह करता येते बरं का. आणखी एका पद्धतीनं प्रूव्ह करता येते. कसं? मला ही टर्म आहे ना, ही टर्म लेस दॅन एप्सिलॉन करायची आहे. ही टर्म लेस दॅन एप्सिलॉन होते. कसं माहिती आहे का? बिकॉज सिक्वेन्स Sn ऑफ x कन्व्हर्जेस टू f ऑफ x युनिफॉर्मली देअरफॉर इट सॅटिस्फाईज द कोशी कंडिशन. हे 2 वेजनं करू शकताय. समजतंय? आणि mn ग्रेटर दॅन इक्वॉल टू n पाहिजे. मग m इज इक्वल टू n प्लस 1 घ्या ना आणि n ग्रेटर दॅन इक्वल टू n घ्या. संपला विषय. असं पण करू शकता किंवा ह्या पद्धतीने पण करू शकता तुम्ही. हे 2 वेजनं तुम्ही करू शकता. आता हं, as Sn converges to F uniformly on S means for epsilon positive there exists n belongs to n such that if n is greater than equal to n then काय मिळणार आपल्याला? मॉड्युलस ऑफ Sn ऑफ x मायनस एफ ऑफ एक्स लेस दॅन एप्सिलॉन बाय 2 घेताना एप्सिलॉन बाय 2 घेतो. इथं एप्सिलॉन घेतला तर इथे एप्सिलॉन बाय 2 घेतला तर चालतो. ह्या एप्सिलॉन 2 साठी एन मी फाइंड आउट केलेला आहे. कारण हा एप्सिलॉन बाय 2 इव्हेंच्युअली एप्सिलॉन वरनं मिळतोय ना मला. सो ह्या एप्सिलॉनसाठी मला एप्सिलॉन बाय 2 पाहिजे आणि त्याच्यासाठी मला एन मिळतोय. अँड धिस होल्ड्स फॉर ऑल एक्स इन एस. आणि तुम्हाला हे जर नको असेल तर तुम्ही घेताना इथे एप्सिलॉन बाय 2 घ्या. काही फरक पडत नाही. इट इज जस्ट आर्बिट्ररी नंबर हेच फक्त इम्पोर्टंट आहे. ओके? समजतंय का? सो इफ this is also true if n is if this implies Sn plus 1 of x minus f of x less than epsilon by 2 for x in S. का बरं? कारण n जर ग्रेटर दॅन इक्वल टू n असेल,
तर ऑटोमॅटिक n+1 ग्रेटर दॅन n झाला आणि धिस इज ग्रेटर दॅन इक्वल टू n. मग n+1 साठी पण होल्ड व्हायला पाहिजे. क्लिअर? Therefore, thus for epsilon positive, there exists n such that there exists n belongs to n such that if n is greater than or equal to n, then काय प्रूव्ह केलं आपण? fn of x minus 0 फंक्शन 0, त्या 0 फंक्शनला तुम्ही 0च लिहा, is equal to fn of x, सॉरी, sn plus 1 of x, हे रिपीट लिहितोय मी, मायनस f of x which is less than equal to f of x plus Sn of x minus f of x is less than, strictly less than epsilon by 2 plus epsilon by 2, and this holds for all x in S. So therefore, fn of x minus 0 is less than epsilon, and this is true for x belongs to S. म्हणजे काय प्रूव्ह केलं? कुठल्या एप्सिलॉनसाठी n मिळतोय, तर n ग्रेटर दॅन इक्वल टू n असेल, तर मॉड्युलस ऑफ fn of x minus 0 of x म्हणजे 0 फंक्शन is less than epsilon, and this hold for all x in S. That is, fn tends to 0 function 0 uniformly on S. 0 is 0 function म्हणजे 0 ऑफ x इज इक्वल टू 0. आउटपुट कुठलंही घ्या, इनपुट कुठलंही घ्या, आउटपुट 0च मिळणार. हे लक्षात घ्या. हा 0 नंबर नाही, हे 0 फंक्शन. समजलं का? इज इट क्लिअर गाईज? म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं? युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट implies fn converges to 0 युनिफॉर्मली. आणि ह्याचा आपण जास्तीत जास्त यूज कशासाठी करतोय? एखादी सिरीज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट नाही हे प्रूव्ह करण्यासाठी. म्हणजेच जर तुमच्या लक्षात आलं की fn डज नॉट कन्व्हर्ज टू 0 युनिफॉर्मली, म्हणजे 0ला कन्व्हर्ज होऊ शकते, पण मला काय पाहिजे? युनिफॉर्मली पाहिजे. ह्याचा मिनिंग काय? fn डज नॉट टेन्स टू 0 युनिफॉर्मली म्हणजे काय? एकतर ती 0ला कन्व्हर्ज होणार नाही, आणि 0ला कन्व्हर्ज होत असेल तर युनिफॉर्मली होणार नाही, असं ह्याचं मिनिंग आहे. ओके. हां. सो इफ fn डज नॉट टेन्स टू 0 0 फंक्शन युनिफॉर्मली, दिस इम्प्लाइज सिरीज fn इज नॉट युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट. इज इट क्लिअर? का, कसा ह्याचा यूज करायचा लक्षात आलं का? हे वेपन म्हणून कसं यूज करायचं? तुम्हाला जर एखादी सीरीज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट नाही हे सांगायचं असेल, तर सीरीज सिक्वेन्सकडे जावा. सिक्वेन्स ऑफ फंक्शनकडे जावा. जर ती युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट नसेल, तर तुम्हाला डायरेक्टली सांगता येते सीरीज इज नॉट युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट. जसं सीरीज an कन्सिडर केलं असता, जर an 0ला कन्व्हर्जंट नसेल, तर डायरेक्ट सांगू शकता सीरीज an कॉन्व्हर्जंट नाही. तसं इथं सीरीज fn दिली असेल आणि fn सिक्वेन्स जी आहे, ती युनिफॉर्मली कन्व्हर्ज होत नसेल 0ला दिलेल्या सेटवरती, तर दिलेली सीरीज ही युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट असू शकत नाही. समजतंय का? सो हे प्रॉब्लेम म्हणून मी घेतलाय. हे प्रूफ तुम्हाला विचारतील, नाही विचारतील मला माहीत नाही. पण नेट सेटच्या एक्झाम्पलमध्ये नेट सेटच्या एक्झाममध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना दिलेली सीरीज युनिफॉर्मली कॉन्व्हर्जंट नाही, हे दाखवण्यासाठी ह्या रिझल्टचा यूज होऊ शकतो. याच्यासाठी मी हा प्रॉब्लेम मुद्दाम घेतलेला. आणि हा एनालॉगस प्रॉब्लेम आहे, नेसेसरी कंडिशन फॉर कन्व्हर्जन्स ऑफ गिव्हन सीरीज. म्हणून मी हा घेतलाय. युनिफॉर्मली जर 0ला कन्व्हर्जन मिळत असेल, तर त्याच्यावर गॅरंटी नाही बरं का. पण जर होत नसेल, म्हणून म्हटलंय नेसेसरी. नसून चालत नाही. असल्यावर काय माहीत नाही, पण नसून चालत नाही. सो दॅट्स व्हाय इट इज कॉल्ड अ नेसेसरी कंडिशन. ओके. सो इट्स ऑलमोस्ट 59 minutes 30 seconds. So let me know if you have any problems. Otherwise, I will stop here.
सुशील काही शंका आहे का? समजलं? आज आपण फक्त काय बघितलं डेफिनिशन ऑफ सीरीज ऑफ फंक्शन, त्याचा युनिफॉर्म कन्व्हर्जन्स आणि त्याच्यावरती एक प्रॉब्लेम व्हिच इस नेसेसरी कंडिशन फॉर युनिफॉर्म कन्व्हर्जन्स ऑफ सीरीज ऑफ फंक्शन्स. ओके. एवढंच बघितलं आपण आज जास्त काय बघितलं. आमचं टायटल पण तेच होतं. समजलं का? अरे रिप्लाय द्या, नाहीतर मी बंद करतो मग. मी काय रिप्लाय देत नाही. तुम्हाला कळायला पाहिजे ना. ठीक आहे स्नेहल. ओके. ठीक आहे. सुशील झोपला वाटतं. काय गेला सुशील सोडून कोणास ठाऊक. बरं ठीक. चालतंय. ओके. गुड नाईट. आज जे झालेलं आहे ते स्टडी करा.